Good morning, all of you. In this lecture, we will start our problem number 2. Read our problem carefully. From the following information, prepare manufacturing account in the books of Mr. Ajay for the year ended 30th June 2018. प्रॅक्टिस साठी काढायला हरकत नाही, प्रॅक्टिस होऊन जाईल ना तुमची 2 वेळची. सो फॅक्टरी पॉवर 19,350, जनरल एक्सपेन्सेस 2/5 फॅक्टरीची अमाउंट असेल. परचेसेस दिलेले आहेत. परचेसेस ट्रेडिंग अकाउंट आता इथे डिरेक्टली काही दिलेला नाहीये. देन रेंट अँड रेट्स 6th फॅक्टरी, रिपेअर्स टू प्लांट, स्टॉक, रॉ मटेरियल, वर्क इन प्रोसेस, फिनिश्ड गुड्स डिरेक्टली दिलेला आहे. देन क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस, फिनिश्ड गुड्स, लाइटिंग अँड हिटिंग 2/3 फॅक्टरी. कॅल्क्युलेशन थोडंसं जास्त असेल कारण प्रत्येक अमाउंट वरती तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहेत व्हॅल्यू. इन्शुरन्स 20th फॅक्टरी, प्लांट अँड मशिनरी परचेस केलेली आहे 1 जुलै 2017. ओके, फर्स्ट मशिनरी आहे. देन अगेन सेकंड मशिनरी दिलेली आहे, प्लांट अँड मशिनरी 30th डिसेंबर 2017. वेजेस फॅक्टरीचे दिलेला आहे अँड लायबिलिटीज दिलेली आहेत. फॉलोइंग लायबिलिटीज आर टू बी प्रोव्हाइडेड फॉर द फॅक्टरी पॉवर. रेंट अँड रेट्स दिलेला आहे 6th फॅक्टरी, लाइटिंग अँड हिटिंग 2/3 फॅक्टरी. प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ॲट 15% पर एनम ऑन प्लांट अँड मशिनरी. ओके, आपल्याला इथे थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागेल. प्लांट अँड मशिनरी कधी परचेस केलेली आहे आणि त्याच्यावरती कधी कॅल्क्युलेशन करायचं. तू काय करणार आहेस ती वस्तू ती. चलो, तो ड्रॉ करा फॉर्मॅट. आपापसामध्ये आवाज नको गाईज बिलकुल. चलो, ड्रॉ मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 30th June 2018. हा मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट ड्रॉ करा. सॉरी नको. ऑनलाईन स्टुडंट फॉर्मॅट ड्रॉ करून घ्या अँड 1 by 1 आपण जाऊया सॉल्व करत. चलो, सिक्वेन्स जसा दिलेला आहे त्या पद्धतीने गेला तरी चालेल. फर्स्ट आहे फॅक्टरी पॉवर 90,350. कुठे येईल फॅक्टरी पॉवर? मॅन्युफॅक्चरिंगच्या डेबिट साइडला पुटअप करा 90,350 फॅक्टरी पॉवर. फॅक्टरी पॉवर वरती आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दिलेले आहेत. चेक करायला
फॅक्टरी पॉवर जी लायबिलिटीज दिलेली आहे क्रेडिट साइडला, फॉलोइंग लायबिलिटी आर टू बी प्रोव्हाइडेड फॉर फॅक्टरी पॉवर. ओके, सो 14,550 जे आहे हे आउटस्टँडिंगचे आहे, ते आपल्याला काय करावे लागतील, ऍड करावे लागतील. सो फॅक्टरी पॉवर आधी इनर मध्ये मेन्शन करून घ्या 90,350 and then add 14,500 ऍड करा. अमाउंट सांगा, पॉवरची अमाउंट किती आहे, 19,350 ऍड आउटस्टँडिंग किती आहे, 14,500. आउटरला टोटल करा 50. ओके, 550 टोटल किती येईल, 1,04,900. ओके, चलो नेक्स्ट. नेक्स्ट आहे जनरल एक्सपेन्सेस टू फिफ्थ फॅक्टरी. ओके, सो 13,775 त्याच्यावरती 2/3 कॅल्क्युलेट करा, किती येईल बघा. जनरल एक्सपेन्सेस किती आहे, 13,775. तो 2/3 कॅल्क्युलेट करा. हा 2/5 सॉरी, किती येईल अमाउंट. सो डिरेक्टली आउटरला घेतली तरी चालेल. जनरल एक्सपेन्सेस किंवा इनर मध्ये घेतलं तरी चालेल. मी टोटल डिरेक्टली आउटरला एक्सपेन्सेस ऍड करू शकतो, अदरवाइज आउटरला घ्या. अमाउंट किती येईल, 5,510. ओके ओके रोजमेन, गुड. 5,510. आता एक पहिलं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की जिथे जिथे आपल्याला ब्रॅकेट मध्ये पर्सेंटेज दिलेले आहेत, दॅट मीन्स 2/3 1/3 वॉट एव्हर इट मे बी, सो त्या अमाऊंट वरती कॅल्क्युलेट करून देन जी व्हॅल्यू येईल ती आपल्याला आउटर कॉलम मध्ये किंवा इनर कॉलम मध्ये घ्यायची आहे, ऍज इट इज घ्यायची नाहीये. ओके, सो नेक्स्ट परचेसेस. डिरेक्टली रेकॉर्ड करा, परचेसेस किती आहेत, 8,41,700. सो आधी ओपनिंग स्टॉकला थोडीशी हेडिंग देऊन ठेवा, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल जे ऑलरेडी आहे प्रॉब्लेम मध्ये. परचेसेस आपण ऍड करतो ओपनिंग स्टॉक, देन लेस क्लोजिंग स्टॉक करणार, 8,41,700. ओके, 8,41,700 परचेसेस रेकॉर्ड केले. त्याच्यानंतर या रेंट अँड रेट्स 6 फॅक्टरी. ओके, रेंट रेट्स कॅल्क्युलेट करा. रेंट इनर मध्येच कॅल्क्युलेशन करा, कारण अगेन त्याच्यावरती आपल्याला ऍडजस्टमेंट दिलेली आहे लायबिलिटीला. रेंट अँड रेट्स व्हॅल्यू किती आहे, रेंट रेटची व्हॅल्यू सांगा, 37,000. $37,150. देन रेंट्स वरती तुम्हाला लायबिलिटी साइडला लायबिलिटी दिलेली आहे बघा, रेंट अँड रेट्स
6 फॅक्टरी फॉलोइंग लायबिलिटी जे आहे दॅट मीन्स आउटस्टँडिंग. सो 9650 जी आहे ही लायबिलिटीज आहे दॅट मीन्स आउटस्टँडिंग. हे ऍड करून घ्या आधी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग ऍड करून घ्या. किती आहे 9650. एक मिनिट. नाही, एक मिनिट. रेंट रेटची अमाऊंट किती आहे? 5000. ती कोणाची आहे? ओके. आणि रेंटची व्हॅल्यू किती आहे? 9000. रेंट एक मिनिट. 7000. 37,150. ओके. 37,150 ऍड करा म्हणजे व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 46,800 राईट. आणि त्याच्यावरती मग 56 कॅल्क्युलेट करा. 46,000. ओके. 46,800 येईल रोजमीन. देन कॅल्क्युलेट करून सांगा किती येईल मग आउटरला. 39,000. व्हेरी गुड. सो आउटरला अमाऊंट येईल 39,000. सो हे कॅल्क्युलेशन सगळ्यांच्या लक्षात आलं का? बघा काय केलेलं आहे आपण. गाईज अगेन रिपीट करते बघा. रेंट रेट्सची व्हॅल्यू आपण पुटअप केली 37,150 राईट. त्याच्यावरती आपल्याला ऍडजस्टमेंट दिलेली आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. जी व्हॅल्यू दिलेली आहे ती आपण आधी ऍड करून घेतली. ती व्हॅल्यू किती येईल 46,800. आणि लायबिलिटी साईडला सांगितलेलं आहे 56 आहे ती तितकीच फक्त मॅन्युफॅक्चरिंगची आहे. ओके. दॅट्स वाय हिअर आपण कॅल्क्युलेट केले 46,800 वरती म्हणजे आउटरला अमाऊंट मिळाली तुम्हाला 39,000. इज इट क्लिअर? इथे कोणाला कन्फ्युजन असेल तर विचारू शकता. नेक्स्ट. इज इट क्लिअर ना? Repairs to plant 19,625. Repairs to plant डिरेक्टली आउटरला घेतला तरी चालेल. 19,625. नेक्स्ट स्टॉक फर्स्ट दिलेला आहे ओपनिंग स्टॉक. सो रॉ मटेरियल पुटअप करा 1,30,750. वर्क इन प्रोसेस अँड फिनिश्ड गुड्स. आता फक्त आपण मॅन्युफॅक्चरिंग ड्रॉ करतोय. सो मॅन्युफॅक्चरिंग मध्ये येणार आहे रॉ मटेरियल अँड वर्क इन प्रोसेस. सो पुटअप करा. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल किती आहे 1,30,750. ओके. सो ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस कुठे घेणार आपण लास्ट. ओके. सो ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस ची व्हॅल्यू किती दिसतीये ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस व्हॅल्यू सांगा 41,000. अरे सांगा पटापट 759. ओके. आणि फिनिश्ड गुड्स कुठे येणार आहे ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. ओके. चलो नेक्स्ट. क्लोजिंग दिलेला आहे
क्लोजिंग नंतर कॅल्क्युलेट करूया आपण, आधी बाकीचे इफेक्ट आहेत ते देऊन घेऊ. लाइटिंग अँड हिटिंग, Arif, switch off your mind. लाइटिंग अँड हिटिंग 2/3 फॅक्टरी. अगेन कुठे ऍडजस्टमेंट आहे का बघा लाइटिंग वरती. हा, लाइटिंग वरती अगेन ऍडजस्टमेंट दिलेले आहे 2/3 फॅक्टरी, दॅट मीन्स आउटस्टँडिंग. चलो पुट अप लाइटिंग अँड हिटिंग. लाइटिंग अँड हिटिंग कॅल्क्युलेट करून सांगा किती येईल व्हॅल्यू. लाइटिंग 2/3 16,000 50 वरती किती येईल 12,050. ओके. हा, रोजमिन 16,050 आहे ना, त्याच्यावरती अगेन त्यांनी 2/3 दिलेला आहे ना. एक मिनिट. हा, किती आले 10,700 येते. ओके, 10,700 पुटअप करा मग. $10,700. ओके, गुड. देन आउटस्टँडिंग किती दिले व्हॅल्यू ऍड करून घ्या. ऍड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किती आहेत 4,000. ओके, आउटरला टोटल करा किती येईल. अरे पटापट सांगा टोटल किती 14,700. ओके, क्लिअर झाला पॉइंट. नाही झाला, काय राहिला. लाइटिंग अँड फिटिंग ची व्हॅल्यू किती दिली आहे 12,050. ह्या 12,050 ब्रॅकेट मध्ये काय दिलेलं आहे 2/3 जे आहेत ती फक्त फॅक्टरीची आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल 12,015 वरती 2/3 कॅल्क्युलेट करा, ते इनर मध्ये व्हॅल्यू येते. लक्षात येतंय. आणि त्याच्यानंतर जी आउटस्टँडिंग लायबिलिटी साइडला दिलेली आहे किती येते. हा, 2/3 4,000 ते ऍड करा. ओके, चलो नेक्स्ट. इन्शुरन्स. इन्शुरन्सची व्हॅल्यू किती येईल कॅल्क्युलेट करून घ्या. 30/20 फॅक्टरीची व्हॅल्यू आहे म्हणजे किती येईल. इन्शुरन्स वरती काही ऍडजस्टमेंट आहे का नाहीये. सो कॅल्क्युलेट करून डिरेक्टली आउटरला घेतली तरी चालेल. किती येईल बघा व्हॅल्यू. तुमच्या लक्षात येत नाहीये का नियती कॅल्क्युलेशन. ब्रॅकेट मध्ये जी व्हॅल्यू दिली आहे ना ती तेवढीच फॅक्टरीची आहे. तुम्हाला अमाऊंट कितीही देऊ दे, ब्रॅकेट मध्ये जितकी दिली ती तेवढी कॅल्क्युलेट करून तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंगला घ्यावी लागेल. सिंपल. किती येईल हा रोजमिन 14,664 कुठं. आणखी कोणाचं कन्फ्युजन असेल तर विचारा सेम टाइमला. 14,664. इज इट क्लिअर गाइज बॉईज.
कोणाला डाऊट आहे का? समजल्यानंतर डाऊट असतो, काहीच समजत नसेल तर काहीच डाऊट नसतो. मुल्ला लिहून घेता ना? चलो नेक्स्ट. ओके मुकादम तोबा व्हेरी गुड. चलो नेक्स्ट. नेक्स्ट या कुठे आलो आपण आता? हा प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू किती दिसते? आधी वर्किंग नोट करून घेऊया आपण आणि त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन करूया. वर्किंग नोट मध्ये या. पुटअप करा प्लांट अँड मशिनरी 3,75,000. त्याच्यावरती 15% चार्ज करा. प्लांट अँड मशिनरी वरती डेप्रिसिएशन तुम्हाला लास्ट दिलेला आहे. दॅट्स वाय फर्स्ट ऑफ ऑल आपण 15% चार्ज करतोय गाईज. सो 3,75,000 वरती 15% चार्ज केल्यानंतर किती मशिनरीची व्हॅल्यू मिळाली? 56,250. ओके फर्स्ट प्लांट अँड मशिनरी दिलेली आहे, त्याची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 56,250 राईट. लिसन. देन सेकंड मशिनरी पण दिलेली आहे तुम्हाला, त्याची व्हॅल्यू किती दिसते? 1,00,000 रुपीज आहे. बट ती कधी परचेस केली आहे? 31 डिसेंबर 2017. म्हणजेच तुम्हाला 6 मंथचं डेप्रिसिएशन चार्ज करावं लागेल. लक्षात येतंय का? सो वर्किंग नोट मध्ये या. सेकंड डेप्रिसिएशन. So plant and machinery 1,00,000 rupees into 15% into 6 divided by 12 म्हणजे 6 मंथचं चार्ज करा. दॅट मीन्स तुम्हाला टोटल डेप्रिसिएशन मिळेल 7,500 राईट. आणि मग टोटल डेप्रिसिएशन मिळेल 63,750. इज इट क्लिअर? वर्किंग क्लिअर झालं का? इथे कोणाला डाऊट असेल तर विचारा. फक्त आपण मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला डेप्रिसिएशन जस्ट डिरेक्टली जे येणार आहे तितकंच रेकॉर्ड करतो, अदर कॅल्क्युलेशन रेकॉर्ड करत नाही. लक्षात येतंय? म्हणजे हे जे बाकी कॅल्क्युलेशन असतं हे डिरेक्टली असेटला आपण कॅल्क्युलेट केले असते की किती आपण कॅल्क्युलेट केलं, 1,00,000 वरती किती कॅल्क्युलेट केले, 3,75,000 वरती किती केले. बट आता मॅन्युफॅक्चरिंगला डिरेक्टली टोटल घ्यायची आहे डेप्रिसिएशनची 63,750 आणि इंटू ब्रॅकेट मेन्शन करा ऍज पर दी वर्किंग नोट. आर यू गेटिंग माय पॉइंट? चलो सो मॅन्युफॅक्चरिंगला रेकॉर्ड करा डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. डेप्रिसिएशन ऑन मशिनरी किती कॅल्क्युलेट केली आपण टोटल? 63,750. ओके इज इट क्लिअर ऑनलाइन स्टूडेंट? गुड रोजमेन. चलो यस मॅम. हा कोणाला डाऊट असेल तर विचारू शकता ऑनलाइन स्टुडंट. जी मशिनरी दिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये, पहिल्या मशिनरीचं आपण कॅल्क्युलेशन करून घेतलं, डेप्रिसिएशन चार्ज केलं. सेकंड मशिनरी दिलेली आहे ती फक्त 6च महिने झालेली आहेत यूज करून. दॅट्स वाय हियर वी कॅल्क्युलेट 6 मंथ डेप्रिसिएशन अँड टोटल केल्यानंतर अमाऊंट मिळालेली आहे तुम्हाला 63,750. चलो नेक्स्ट. अजून काही राहिलेलं आहे का बघा, चेक करायचा. वेजेस रेकॉर्ड करा. वेजेस फॅक्टरीचे किती? डिरेक्टली फॅक्टरीची अमाऊंट दिलेली आहे 5,17,500. सो वेजेस पुटअप करा. डायरेक्ट वेजेस अमाउंट आहे 5,17,500.
ओके 5,17,500. आणखी काही बाकी आहे? क्लोजिंग स्टॉक राहिला. ओके चालणार आहे, पण ते एक फॉर्मॅट आहे ना की आपण तिथे प्राइम कॉस्ट कॅल्क्युलेट करतो. डझंट मॅटर, फारसा काही फरक नाही पडणार आहे. डिरेक्टली तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तरी चालू शकतं. फक्त एक पार्ट कसं सांगितलं, पहिलं डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट लेबर म्हणजेच काय, डायरेक्ट वेजेस. दॅट्स वाय आपण ते तिथे ऍड केलं. चलो क्लोजिंग स्टॉक रेकॉर्ड करा. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल किती आहे? क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल बघा किती आहे? 9 लाख, सॉरी 89,000 आहे. चेक करा फटाफट. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 89,000 रॉ मटेरियल, वर्क इन प्रोसेस 43,808 and फिनिश्ड गुड्स. फिनिश्ड गुड्स ते येणार नाही, फक्त दोन्ही. क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस पुटअप करा 43,000, क्रेडिट साइडला 43,808. ओके आता अकाउंट क्लोज करायला जमेल. अकाउंट क्लोज करा. डेबिट साइडची टोटल किती येते बघा. कुठे? हा क्लोजिंग स्टॉक आपण रॉ मटेरियल लेसच करणार ना आणि प्राइम कॉस्ट कॅल्क्युलेट करणार. सो आधी लेस करा. काल सांगितलं होतं नियती 1,30,000, देन ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस लेस क्लोजिंग स्टॉक, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट मटेरियल मिळतं. किती येईल बघा. डायरेक्ट मटेरियल किती येईल लेस क्लोजिंग स्टॉक करून? 1,30,750 प्लस 8,41,700 मायनस 89,000. अमाऊंट किती मिळणार आहे? 8,83,450. सिक्वेन्स लक्षात ठेवा, 1 2 3 प्रॉब्लेम झाले की क्लिअर होईल. ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक म्हणजे डायरेक्ट मटेरियल मिळेल, त्यामध्ये आपण डायरेक्ट वेजेस ऍड करतो म्हणजे तुम्हाला प्राइम कॉस्ट मिळेल. सो प्राइम कॉस्ट किती येईल? प्राइम कॉस्ट 14,950. हाँ 14,950. आता कॅल्क्युलेट करताना काय कराल, 14 लाख आणि हे बाकीचे टोटल कन्सिडर कराल. प्राइम कॉस्ट हा पहिला पार्ट झाला जो डायरेक्टचा आहे आणि बाकीचे आहेत हे सगळे इनडायरेक्ट. ऍड करा 14 लाख, 5,510, 39,000, 19,625, 47,000, 7,000, then 14,664, 1,04,963, 41. टोटल किती येईल बघा. टोटल करा. ऑनलाईन स्टुडंट क्लिअर झाला का प्रॉब्लेम? काही डाऊट असेल तर विचारू शकता. 16,57,000 सॉरी 16,57,050. ओके तुबा गुड. आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॅल्क्युलेट करा. तुबा 16,57,050 टोटल आली. मुकादम, आरिफ,
16,59,000 येते का जरा एकदा चेक करा. 59,000. ऑफलाईन स्टुडंट कॅल्क्युलेट करा टोटल किती येते बघा. 16,59,099. and cost of production calculate करा. मैम स्क्रीन थोड़ा नीचे लो, स्क्रीन नीचे लो थोड़ा. अरे आवाज नाही येते तुझा क्लिअर. स्क्रीन थोड़ा नीचे लो. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किती येईल. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किती आली. काय बाकी आहे का बघा जरा एकदा. मग त्यामधून क्लोजिंग स्टॉक लेस करायला लागेल. आधी लेस करा. एवढी जास्त कशी येईल. तुम्ही कोणती अमाऊंट घेतली टोटल करताना डायरेक्टली प्राइम कॉस्ट पासून स्टार्ट केलं. फक्त प्राइम कॉस्ट घेतलीत आणि बाकी प्राइम कॉस्ट देन फॅक्टरी पॉवर 1,04,900, 500, 5,500, 10, 39,000, 19,625, 10,700, 14,664, 63,750. ऑनलाईन स्टुडंट एकदा चेक करा टोटल आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्रत्येकाने वेगवेगळे कॅल्क्युलेट करा. आय थिंक 4,000 मायनस करून बघा त्यामधून किती येते नियती. बाकी सगळं ऑफलाईन स्टुडंटची सेम येते का. मग ऑनलाईन स्टुडंट एकदा चेक करा. 17,08,58. तुमच्यासोबत मॅच होत. हा बरं चेक करा एकदा आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॅल्क्युलेट करा. चलो ऑनलाईन स्टुडंट टाइम अप होईल. 10 मिनिटाचा ब्रेक घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम स्टार्ट करू. ओके राईट.